साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमः परमहंसास्मदीतं चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहं भजे। अंजनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। मंगलभवन मंगलभवन मंगलहारी प्रभु दशरथ अजीर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मंगल भवन मंगलहारी प्रभु दशरथ अजीर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन पवनतयन संतन हितकारी हृदय विराज अवध बिहारी। परम मंगलमय अशा वातावरणामध्ये गेल्या 5 दिवसापासून आपली ही श्री रामायण कथा या ठिकाणी चालू आहे। काल आपण भगवान परमात्म्याचा विवाह सोहळा सीता स्वयंवर या ठिकाणी पाहिला, लग्नात उपस्थित झालो, आनंद घेतला। काल सीता मैया ही जनकपुरीमधून आपल्या सासरी निघाले, सगळे रडू लागले, परंतु मुलीला एकदा एकदा कधी ना कधीतरी सासरी जावंच लागतं। या न्यायाने सासरी आली, काही दिवस निघून गेले आणि काही दिवसानंतर दशरथ राजाने आरशामध्ये पाहिलं आणि त्यांच्या कानाजवळ त्यांना एक केस ढवळा दिसला। दशरथ राजांना कानाजवळ केस ढवळा दिसला। त्यांनी विचार केला, आता हे आपलं राज्य आहे ना, हे मुलांच्या ताब्यात सोडून द्यायचं आणि आपण तीर्थयात्रेला जायचं, देवाचं भजन करायचं, नामचिंतन करायचं। दशरथ राजे, कारण त्यांना माहिती केस ढवळा झाला म्हणजे आपला आता मृत्यू जवळ आलेला आहे, म्हणून आता संसार त्याग करायचा आहे। म्हणून दशरथ राजांनी विचार केला, आता हे राज्य रामाच्या हाती देऊन टाकायचं आणि तीर्थयात्रेला जायचं, भजन करायचं, नामचिंतन करायचं।
तसं पाहायला गेली तर मृत्यूचे लक्षणे 1 वर्ष अगोदर कळत असतात. तुम्हाला सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. ती लक्षणं जर दिसली तेव्हा सावध व्हायचं आणि भजनाला लागायचं. घर सोडायचं, मंदिरात येऊन बसायचं, चिंतन करायचं. म्हणजे घर सोडायचं म्हणजे पुरेपूर सोडायचं नाही, घरी जायचं, जेवणं खावणं करायचे आणि मंदिरात येऊन बसायचं भजनासाठी. बघा, सकाळी आपण स्नान करत असताना छातीवर कितीही पाणी टाकलं, छाती कोरडीच राहते. समजून चालायचं तुमचं आयुष्य 1 वर्ष उरलं. उत्तरेला ध्रुव तारा आहे, शेजारच्या माणसाला दिसतोय, आपल्याला दिसत नाही. समजून चालायचं आयुष्य राहिलं 9 महिने. आजारपणामध्ये बहिरेपणा आला म्हणजे अचानक ऐकायला बंद झालं. समजून चालायचं आयुष्य राहिलं 6 महिने. कानामध्ये बोटं घालायचे, गुण असा आवाज येत राहतो. ज्या दिवशी तो आवाज येणार नाही, आयुष्य राहिलं 9 दिवस. डोळे बंद करायचे, डोळ्यासमोर एक चक्र दिसतं, ते दिसत नसेल, समजून चालायचं आयुष्य राहिलं 5 दिवस. उलटा श्वास चालू झाला, समजून चालायचं आयुष्य राहिलं 2 दिवस. आणि याच्यातलं एकही लक्षात नाही राहिलं. फक्त एक लक्षात ठेवा, कोणतं? ज्या दिवशी आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा दिसणार नाही, तो आपला शेवट. त्याचे दिनी म्हणा राम कृष्ण, दिली म्हणा राम कृष्ण. ची दिने म्हणा रामकृष्ण. ज्ञानोबा सांगतात, नासाग्नीचे अग्र न दिसता नयनी, तेची दिनी म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा आपल्याला ज्या दिवशी दिसणार नाही, तो आपला शेवट. मग आता आपल्याला आपल्या मरणाची लक्षणं कळाली, मग आता आपण सावध झालो पाहिजे का नाही? मरणाआधी सावध व्हावी, कीर्ती करुणी मरावी. दशरथ राजाला समजलं आता आपला मृत्यूकाळ जवळ आहे. कानाजवळचा केस ढवळा झाला. आता हे सर्व मुलाच्या नावावर करून द्यायचं आणि तीर्थयात्रेला जायचं, भजन करायचं, नामचिंतन करायचं. दशरथ राजा होता. आपले डोळे झाल्यावर महाराज, गणपत महाराज आपण काळे करतो, आहे का नाही? ते लक्ष नाही महाराज मृत्यूचं, आपण काळे करत असतो. मग आपण सावध झालो पाहिजे. दशरथ राजे सावध झाले, विचार केला आता हे राज्य रामाच्या हवाली करून द्यायचं आणि आपण निघून जायचं. कारण पहा, मरणा अगोदर आपण सावध झालो पाहिजे. कारण एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे. त्या दिवशी आमचे महाराज सुद्धा वाचले. अरुण महाराज धामोरीला कार्यक्रमाला गेले होते. येत असताना त्यांना मोठ्या गाडीने उडवलं. त्या गाडीची हालत अशी होती, दरवाजा बेंड झालता, तुटला होता, बंपर फुटलं, लाईट फुटली. पण रामाची कृपा एवढी, रामाला माहिती हे रामकथेला जात आहे म्हणून रामकथेपर्यंत तरी आपण त्यांना काही होऊ द्यायचं नाही. म्हणजे ही तेव्हा त्यांच्या सेवेचं फळ आहे. महाराज एवढं गाडीला लागलं, पण त्यांना म्हणजे फक्त थोडंच लागलं पायाला आणि 100 रुपयात रिपर झाले, गोळ्या औषध घेऊन. फार काही नाही, ही रामाची कृपा आहे. त्यासाठी सेवा करावी लागते. सेवा केली तर ते पुण्य आडवं येत असतं. जुने लोक म्हणतात ना, त्याचं काहीतरी पुण्य आडवं आलं असेल, एखाद्याचं काही झालं तर आपण म्हणत असतो अहो पुण्य आडवं आलं असेल. तसं महात्म्यांचं या ठिकाणी पुण्य आडवं आलं खऱ्या अर्थाने ते या ठिकाणी. आणि एवढं लागून सुद्धा ते म्हणे, महाराज नाही, रामाने मला वाचवलं ना, मी येणार म्हणजे येणार, काही असो. मोठ्या मुलाला घेऊन आले या ठिकाणी आले. म्हणजे रामाची कृपा आहे. म्हणून जाण्या अगोदर आपण त्या देवाचं भजन, त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. दशरथ राजाने विचार केला, हे राज्य आता रामाच्या हवाली करून द्यायचं. वशिष्ठ ऋषींना बोलवलं, त्यांना सांगितलं उद्या काय करायचंय, रामाचा राज्याभिषेक करायचा आहे आणि रामाला गादीवर बसवायचं. सगळं नियोजन झालं. गावात बातमी कळाली, सगळ्यांना सांगितलं, सैनिकांना सांगितलं, ऋषींना सांगितलं, मुनींना सांगितलं. सर्वांना सांगितल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. दशरथ राजा
कौसल्य मातेच्या महलात आले आणि तिला सांगितलं उद्या आपल्या रामाला गादीवर बसवायचा, राज्याभिषेक करायचा रामाचा. ठीक आहे, आनंद आहे. परंतु असं सांगत सांगत सुमित्रेपाशी गेले, नंतर कैकेयी जवळ गेले आणि कैकेयी जवळ गेल्यानंतर तोपर्यंत तिच्या सेविकेने बघा आजी, तिच्या दासीने, कोण दासी? मंथरा. हिचे चांगलेच कान भरून ठेवलेले होते कैकेयीचे. पाहिलं का, मोठ्या पत्नीच्या मुलाला राज्याभिषेक करायचा, त्याला राजा बनवायचं. तुझे पोरं त्याचे पोरं नाही का? भरत त्याचा पोरगा नाही का? मग समजत नव्हतं का त्यांना भरताला राज्य द्यायचं? दशरथ राजाचं सगळ्यात जास्त प्रेम रामावर आहे, भरतावर नाही, म्हणून राज्याभिषेक रामाचा करायचा. असे चांगलेच कान भरवले कैकेयीचे. आणि कान भरल्यानंतर दशरथ राजा कैकेयीच्या महलात गेले आणि तिथे गेल्यानंतर म्हणू लागले, कैकेयी उद्या आपल्या मुलाचा राज्याभिषेक आहे. महाराज, रामाचा राज्याभिषेक करायचा, भरत चालत नाही का? भरताचा का करायचा नाही? तो मोठा आहे, सगळ्यांपेक्षा राम हा मोठा आहे, म्हणून त्याचा राज्याभिषेक करायचा. आता कैकेयी हुशार आहे बघा. तिला मागच्या वेळेस दशरथ राजाने दोन वर मागण्यास सांगितले होते. ती म्हणे मी वेळ आल्यावर मागेल, वेळ आल्यावर मागेल. मग ती वेळ आली होती. मग काही म्हणाले, महाराज तुम्ही म्हणाले होते मागे की तू जे 2 वर काही मागशील ते मी तुला देईल, काही माग. तर ती वेळ आता आलेली आहे. एक काम करा, पहिला वर मला असा द्या की भरत राज्याभिषेक करा, भरताचा राज्याभिषेक करा, भरताला राज्यावर बसवा. आणि दुसरा वर रामाला वनवासाला पाठवा. आता दशरथ राजा डचत नाही. परंतु कौशल्याने काय मागितलं? 2 वर मागितले. आणि जर हे मी वर पूर्ण केले नाही, हे वचन मी पाळलं नाही, तर आमची जी रघुकुलाची रीत आहे, कारण आपल्या रघुकुलाची रीत आहे काय? रघुकुल रीत सदाच न्याय, प्राण जाय पर वचन न जाई. आताच वेगळे, आता काय? वचन जाय पर प्राण न जाई, हे आताचे. पण त्या काळामध्ये दशरथ राजा वचन दिलाय, शब्द दिलाय, पाळावंच लागेल. ठीक आहे. सकाळी दशरथ राजा उठले. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा होता रामाचा. दशरथ राजा उठले. सर्व गावकरी त्या ठिकाणी जागे झाले. सगळे आनंदित होते. आज भगवंताचा राज्याभिषेक आहे. आज माझे रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसणार आहे. सगळीकडे आनंद पसरलेला होता. परंतु ही बातमी फक्त कैकेयीने दशरथलाच माहित होती, वचनाची. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर रामाला निरोप पाठवला. रामाला बोलवलं दशरथ राजाने. सांगितलं, बाळा तुझ्या आईने कैकेयीने पाठीमागे 2 वर मागितलेले होते, तर ते आज तिने मागितलेले आहे. आणि तिला मी वचन दिलेलं आहे. आणि आपल्या कुळाची रीत आहे, प्राण जाय पर वचन न जाय. काय झालं बाबा? का रडताय तुम्ही? सांगा, काय काय कारण काय? दशरथ राजाने सांगितलं, बाळा तुझ्या आईने 2 वचन माझ्याकडून घेतलेली होती. पहिल्या वचनामध्ये भरताला राज्य मागितलं आणि दुसऱ्या वचनामध्ये तुला वनवास मागितला. दशरथ राजा रडतायत आणि रामप्रभू हसतायत.
बाबा, तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही वचन पाळण्यासाठी लाडक्या मुलाला वनवासात पाठवताय, आणि ती आई, आपण त्या ठिकाणी असतो तर आपण विचार केला असता की ती माझी आई नाही, तिला राज्यातनं काढून द्या, तिला आपल्या राज्यात ठेवू नका, आपल्या घरात ठेवू नका. परंतु रामाने तसा विचार केला नाही. रामाने सांगितलं, बाबा, कैकेयीने जे मागितलं आहे, आईने जे मागितलं आहे ना, त्याचं मी पालन करीन, तुम्ही काळजी करू नका. ती माझी आई, जशी माझी कौसल्या माता आहे तशीच माझी ती कैकेयी माता आहे. तिने जे मागितलं हे उचितच मागितलेलं आहे. भरतही माझा भाऊच आहे ना, म्हणून तिने जे मागितलं ते माझ्यासाठी योग्य आहे, काही अडचण नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण गावामध्ये पसरली. सगळे राज्यातील लोक उपस्थित झाले, सर्व ऋषीमुनी आले. सगळ्यांच्या कानावर ही बातमी गेली की कैकेयीने 2 वर दशरथकडे मागितले. पहिल्या वचनामध्ये भरताला राज्य आणि दुसऱ्या वचनामध्ये रामाला वनवास. सगळे राज्यातील लोक कैकेयीला शिव्या देऊ लागले, मनामध्ये वाईट बोलू लागले. परंतु कैकेयी विचार करत होती, गावाने मला वाईट म्हणलं तरी चालेल, गावाने मला शिव्या दिल्या तरी चालेल, परंतु मला माहिती आहे श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला श्राप हा मला माहित आहे. जर मी माझ्या मुलाला वनवासात पाठवलं नाही तर काय होईल, माझ्या सुना विधव्या होतील. म्हणून राम, लक्ष्मण आणि सीतामया यांना वनवासात पाठवायचं. रामप्रभू निघायला लागले, वल्कर त्या ठिकाणी धारण केली. आता सीतामाई त्यांना म्हणू लागल्या, प्रभूजी, तुम्ही वनवासाला चालले, मग मला सोडून चाललेत का? मी तुमची धर्मपत्नी आहे, प्रत्येक सुख दुःखामध्ये मी तुमच्या संग सहभागी आहे. म्हणून तुम्ही आता तुमच्यावर संकट आलं, तुम्ही वनवासाला चालले आणि मला एकटं सोडून चालले, मीही तुमच्या सोबत येणार. अगं सीते, तुला 14 वर्षाचा वनवास सहन होणार नाही. त्यांचं त्या ठिकाणी दोघांचं संभाषण आहे. रामप्रभू म्हणतात, उन्हातानामध्ये जंगलात फिरावं लागेल, त्रास होईल, पायामध्ये काटे टोचतील. सीता म्हणायला लागली, मी धरणीची मुलगी आहे, काटे माझे भाऊ आहे, आणि कोणता भाऊ असा आहे जे बहिणीचं रक्त शोषण करील, म्हणून काटे मला टोचणार नाही, बोचणार नाही. अगं सीते, तुला समजत नाही, 14 वर्ष वनवासामध्ये तुला वल्कर धारण करावं लागेल, म्हणजे झाडाची साल्ट. ते म्हणाले, भगवंता चांगलंच आहे ना, मी पृथ्वीची मुलगी आहे, झाड माझे भाऊ आहे, आणि ते वल्कल नेसल्यानंतर मला असं वाटेल की माझ्या भावाने माहेरची साडी मला दिलेली आहे. भरपूर असं त्यांचं संभाषण झालं. रडायला लागली कौसल्या माता की माझ्या बाळाला एवढं लहानचं मोठं केलं, आणि आज माझं बाळ मला सोडून वनवासाला चाललं. कौसल्या माता, आई ती आई असते, रडायला लागली, अरे माझ्या श्रीरामा, नको जाऊ सवना. धाय मोकलून ती आई रडायला लागली, कारण आई ती असते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आई रडायला लागली, नको जाऊ ना बाळा, थांब. नाही आई, माझ्या आईने, कैकेयी माताने माझ्या पप्पाकडे वचन मागितलेलं आहे, तर मी त्या वचनापायी ते वचन मी मोडू शकत नाही, म्हणून मी वनवासाला चाललो. सुमंतजींनी रथ तयार केला, त्यांच्याबरोबर काही सैनिक, राम, लक्ष्मण, सीतामय्या रथामध्ये बसले आणि रथ वनाच्या दिशेने निघाला.
पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात त्या ठिकाणी केला. माझ्या भगवान परमात्म्याने त्या दिवशी झोपत असताना डोक्याखाली दगड घेतले उशाखाली. हे पाहिलं लक्ष्मण रडायला लागला की माझे भाऊ आज काय दिवस आले, अयोध्येचा राजा होणार, पण आज माझ्या प्रभूंना उशाखाली दगड घेऊन झोपायला लागत आहे. लक्ष्मण रडायला लागले. डोळ्यासमोर चित्र आणा तुम्ही, काय अवस्था असेल. लक्ष्मण दादा रडायला लागले. तेवढे सुमंतजींनी पाहिलं. लक्ष्मण जवळ आले. महाराज का रडतायत? सुमंता, अरे पाहिलंस का, माझ्या दादांनी उशाखाली दगड घेतले. दोघही रडायला लागले. तो आवाज ऐकून सीतामाया उठली. सीतेने पाहिलं लक्ष्मण दादा रडतायत. रामप्रभूंना उठवलं. लक्ष्मण दादा रडतायत पहा. प्रभूंनी विचारलं, का रडतायत दादा? काही नाही प्रभू, आजपर्यंत तुम्हाला मी महलात झोपताना पाहिलं, चांगल्या गादीवर झोपताना पाहिलं, चांगले कपडे घालताना पाहिले, पण आज अशी अवस्था आली की आज तुम्हाला वल्कल धारण करून आज या उघड्यावर डोक्याखाली उशीला नव्हे तर दगड घेऊन तुम्हाला झोपायची पाळी आली, म्हणून मला रडू येतंय. त्या कैकेयीने, चांडाळीने काय मागितलं माझ्या वडिलांकडे? रामाला वनवास. रडायला लागले. तो दिवस कसा तसा त्या ठिकाणी. दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस शृंगवीरपूर या ठिकाणी भिल्लांचा राजा निषादराज कुहक, भिल्लांचा राजा निषादराज कुहक त्यांनी पाहिलं की रथ येत आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दादा 25 फुटावरून निषादराज राजाने, निषादाने म्हणजे त्या कुहकाने तिथूनच प्रभूंना पाहिलं आणि साष्टांग दंडवात केला. आश्रमात या कधी रे येशी, आश्रमात या कधी रे येशी, राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशी, आश्रमात या कधी रे राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. प्रभु रामचंद्र भगवान की जय. तो भिल्लांचा राजा गोहक, लंगोटी लावलेली, डोक्यावर मुकुट, मोरपीस असलेला मोराचा मुकुट, आणि तिथूनच 25 फुटावरून त्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रांजवळ मी जाऊ शकत नाही, कारण मी अशा श्रेणीत जन्माला आलोय, म्हणून प्रभूंजवळ जाऊ शकत नाही, प्रभूंना स्पर्श करू शकत नाही. तिथूनच माझ्या कुहकाने प्रभूंना दंडवत घातला. भगवान परमात्माने पाहिलं भिल्लांचा राजा कुहक 25 फुटावरून मला नमस्कार करतोय. रथावरून माझ्या प्रभूने उडी मारली आणि पळत 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 त्या कुहकाजवळ गेले आणि कुहकाला कळकुडून अशी मिठी मारली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली. कारण रामराज्यामध्ये उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे बाब भक्ती देखोनिया. तिथं देवा म्हणजे जिथं रामराज्य असताना तिथं उंच नीच याचा कोणताच विचार होत नाही. तिथं फक्त मानव
खरा तो एकचे धर्म, जगाला प्रेमार्पण, हाच खरा धर्म आहे. तिथून खऱ्या अर्थाने रामराज्याला सुरुवात झाली की माझ्या प्रभूंना सांगायचं आहे, माझ्याजवळ कोणताच भेदभाव नाही. जो मला श्रद्धेने नमस्कार करेन, शुद्ध भावाने माझी पूजा करेन, शुद्ध भावाने माझ्याजवळ येईल, शुद्ध भावाने मला नमस्कार करेल, त्याच्याजवळ मी जाणार. मला दोरी नाही देव त्याला तयाला. म्हणून ज्याचा शुद्ध भाव असेल, भगवान परमात्मा त्याच्याजवळ जातात. म्हणून तो बेल्लांचा राजा कोहक 25 फुटावरून नमस्कार केला. माझ्या प्रभूने रथावून उडी मारली, त्याच्या जवळ गेले, त्याला कडकडून मिठी मारली. आता कोहकाने सांगितलं, महाराज प्रभू माझ्या राज्यात चला. लक्ष्मणाने पाहिलं, कोहका तू राज्य, आमचं राज्य पाहिलं का तू? भगवंत म्हणाले, अरे लक्ष्मणा, आपलं राज्य सीमित आहे, परंतु हे एवढं मोठं जंगल आहे, हे आपलं राज्यच आहे. मग प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि सीतामय्या त्या कोहकाबरोबर त्यांच्या राज्यात गेले. कारण पहा तुम्ही, त्यांचं एवढं प्रेम असतं महाराज, एवढं प्रेम प्रभूंवर. एखाद्या वेळेस एखादं फळ खात असले ते भिल्लं, ते एखादं खूपच गोड लागलं ना, ते धावत, ते खाल्लेलं फळ तसे धावत 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 घेऊन यायचे आणि प्रभूंना सांगायचे, प्रभू मेरा जीवन बीत गया पर इतना अच्छा फल आज तक नहीं देखा, खाके देखो. प्रभू विचार करत नव्हते की चांगलं असेल का असं असेल, अहो ती घ्यायची आणि खायचे. हे प्रेम आहे महाराज. एवढं प्रेम त्या भिल्लांनी माझ्या प्रभूंना दिलं, त्या गोहकाने प्रभूंना दिलं. आणि त्या ठिकाणी काही दिवस राहिले आणि तिथून पुढे सुमंतजींना त्या राज्यात थांबवलं आणि त्यांना सांगितलं प्रभूंनी की सुमंता, तू आता आम्हाला या ठिकाणी सोडलेला आहे, आता तुम्ही काय करा, परत राज्यात जा. सुमंत म्हणाले, प्रभूजी काही संदेश द्यायचा आहे का? लक्ष्मणाने सांगितलं, अरे ज्या कैकईने आणि कैकईच्या वचनावर माझ्या वडिलांनी रामाला वनवासात पाठवलं, त्यांना काय संदेश द्यायचा आहे? प्रभूंनी त्याला दापलं आणि सांगितलं, सुमंत हे काही सांगू नको. हे जर तू दशरथ राजाला सांगितलं, म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं, तर ते नाराज होतील, दुःखी होतील, म्हणून तू हे काही सांगू नको. सीतामय्याला विचारलं, तुमचा काही संदेश? सीतामय्याने सांगितलं की माझा असा संदेश द्या माझ्या सासऱ्यांना की पत्नीच्या वचनासाठी आपल्या लाडक्या मुलाला वनवासात पाठवणारा सासरा मला जन्मी जन्मो मिळा. कारण वचन पाळणारा सासरा भेटणं सुद्धा अवघड आहे. म्हणून पत्नीच्या वचनासाठी प्राणप्रिय मुलाला वनवासात पाठवणारा माझा सासरा मला जन्मोजन्मी मिळो. संदेश सांगितला. सुमंताजी म्हणे ठीक आहे. आता प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण दादा आणि गोहकजी हे पुढे निघाले. सीतामय्याने संदेश दिला सुमंताला, आणि आत्ताची सून असते तर, आत्ताची सून असते तर कोर्टात, आणि कोर्टात लय लांब राहिलं महाराज, कोर्ट तर लय लांब राहिलं. आता सूनच सासूला हाताखालून काढते. म्हणजे आपल्याकडे नाही बघा, काही काही ठिकाणी पाहिलंय मी, म्हणून मी सांगतोय अशी परिस्थिती. पण ती सीतामय्या होती. पुढे गोहकजी, सीतामय्या, रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण दादा पुढे निघाले. पुढे आल्यानंतर गंगेचा तट, त्या गंगेच्या तटावर एक नावाडी नाव असे त्या गंगेच्या मधोमध उभी करून मस्त त्या नावेवर झोपलेला. तेवढ्यात प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि सीतामय्या तिथे आले. आवाज दिला, ए नावाडी इकडे ये. कोण म्हणतंय?
लक्ष्मण दादा. लक्ष्मण दादाने नावाड्याला आवाज दिला. नावाडी म्हणे, क्या चाहिए? हमको नाव चाहिए, इधर आओ. नावाड्याने ती नाव घेतली, कडेला आणली आणि प्रभू बसणार तेवढ्यात त्याने सांगितलं, बैठो मत, मैंने सुना है आपके चरण लगते ही पत्थर की स्त्री हो गई. ये तो मेरी लकड़ी की नाव है, इसको पैर लगाएगी तो ये भी स्त्री हो गई. तो घर पे एक स्त्री और यहाँ पे एक स्त्री, दोनों को कैसे संभालूंगा? घरी माझी पत्नी आहे आणि या लाकडाला जर तुम्ही पाय स्पर्श केला तर हिची सुद्धा स्त्री होईल. मग तिला सांभाळत बसू का हिला सांभाळत बसू? पाय लावू नका, वरती चढू नका, खाली थांबा, आम्हाला पलीकडे जायचंय. त्या नावाड्याचं नाव होतं केवट. केवटजी. तो म्हणे, प्रभू बसू नका, तुम्हाला बसता येणार नाही. बसायचं असेल तर माझी एक अट आहे. काय? तुमचे चरण धुवावं लागेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बसता येईल. ते म्हणे ठीक आहे. मग चरण धुण्यासाठी पात्र म्हणे, मी लगेच जातो, घरून घेऊन येतो. प्रभू म्हणले, कुठे राहतोस तो? ते जवळच राहतो. आलो मी लगेच. तो केवट पळत 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 आपल्या घरी येतो. ठिगळं जोडलेली ती लुगड्यावाली त्याची पत्नी, अंगावर कपडे नसलेले ते 2 पोरं, आणि पत्नीला आल्या सांगतो, अगं आवर लवकर. प्रभू रामचंद्र आले, सीतामाई आले, लक्ष्मण दादा आले, त्यांचे चरण धुवायचे आहे, काहीतरी पात्र घे. इथे पाहि एक मुद्दा असा आहे, केवटजीकडे भगवान परमात्म्याचे पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण पात्रता एवढी महाराज की भगवान परमात्मा त्याच्या जवळ येतात. आपल्याकडे पात्र भरपूर आहे पण पात्रताच नाही. केवटजी घरी आले, पत्नीला सांगायला लागले, अगं आवर लवकर. प्रभू आले, प्रभूचे चरण धुण्यासाठी काहीतरी पात्र घे. ती म्हणाली, अहो घरात आपल्या फुटकं भांड तरी आहे का? आणि तुम्ही म्हणतात पात्र घे. घरामध्ये फक्त तेवढी लाकडाची काठोत आहे ज्याच्यामध्ये आपण भाकरी बनवतो. आग अजून आनंद आहे त्याच्यामध्ये, काठोटच घे. त्याचं कारण आहे भगवान परमात्म्याचे चरण आपण त्या काठोट मध्ये धुवू. अनेक लोक चरणामृत घेतील आणि चरणामृत घेतल्यानंतर अनेक लोकांना वाटल्या जाईल, अनेकांना दिल्या जाईल, पण तरीही त्याच्यामध्ये थोडंफार शिल्लक राहील. ते आपण घेऊ. पण त्या लाकडाचा गुणधर्म असा आहे की त्या लाकडामध्ये पाणी जिरतं, म्हणून माझ्या प्रभूंचं चरण अमृत त्या लाकडामध्ये मुरेल आणि आपल्याला महिनाभर त्या चरण अमृताचा लाभ भेटेल. त्याच्यामध्ये आपण भाकरी करून खाऊ, म्हणजे महिनाभर आपल्याला त्या चरण अमृताचा लाभ होईल. म्हणून ते तू काठोतच घे. ते काठोट घेतलं. तिघही धावत प्रभूंजवळ आले, खाली ठेवलं. भगवान परमात्म्याने पाय उचलला धुण्यासाठी. आता भगवान परमात्मा हलू लागले. केवट म्हणतो, भगवान परमात्मा हिलो मत, मेरा हात पकडो. केवट कोणाला म्हणतोय? देवाला म्हणतोय मेरा हात पकडो, माझा हात पकडा. देव म्हणतो, अरे मी ज्याचा हात पकडतो ना त्याला कधी सोडत नाही, इसलिए तो बोल रहा हूं कि आप मेरा हात पकडो, हिलो मत. कारण मी ऐकलेलं आहे, ज्या वेळेस तुम्ही बलीच्या डोक्यावर पाय ठेवला ना, किती फूट पाय उचलला होता, तेव्हा तुम्ही डगमगले सुद्धा नाही, हल्ले सुद्धा नाही, थरथरले सुद्धा नाही. त्या बळीला पातळामध्ये घातलं ना तर इथं थरथर थरथर करताय. माझा हात धरा.
पाय धुतले आणि प्रभूंना नावेत बसवलं. आणि नावेत बसवल्यानंतर केवट म्हणू लागला त्या ठिकाणी की प्रभू, तुम्ही नावेत बसले माझ्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या. काय? तुम्ही माझ्या नावेत बसलेले आहे, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेईल, परंतु तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा मी घेणार नाही. प्रभुजी प्रभुजी. भगवान परमात्मा नावेत बसले. इकडे वचन घेतलं केवटजींनी की तिकडं उतरल्यानंतर मला 1 रुपया द्यायचा नाही, जर दिला तर इथेच उतरून देईन मधोमध. केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई के, उतराई डालूंगा हे भगवान, उताराई डालूंगा हे भगवान, केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई से, केवट ने कहा रघुराई के स्वामी हो, तुम भवसागर के स्वामी हो, मैं यहाँ पे पार लगाता हूँ, मैं यहाँ पे पार लगाता हूँ, केवट ने कहा रघुराई से, 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 रघुराई से. सुमंत जे अयोध्यामध्ये आले, सगळ्यांना वार्ता कळाली. सगळं गाव रडू लागलं. सुमंताला प्रश्न विचारू लागले, तिघांपैकी कोणाला आणलं का नाही, तिघांपैकी कोणाला आणलं का नाही. कौशल्या माता बाहेर आली. विचारलं, सुमंता, अरे तिघांपैकी कोणाला आणलं का नाही. सुमंत म्हणू लागले, आई साहेब, कोणी नाही आलं. आई रडायला लागली. अरे कोणाला तरी आणायला पाहिजे होते, आता मी जगू कशी. अरे किती वर्षानंतर मला ही मुलं झाली होती आणि हे दृश्य देवाने मला दाखवावं. आई रडायला लागली. प्रेम पान्हा त्या ठिकाणी त्या आईला येऊ लागला. धाय मुकलून रडायला लागली. किती प्रेम करत होते मी रामावर. माझा राम मला सोडून गेला, माझा लक्ष्मण, माझी सून सीता सोडून गेली. आता 14 वर्ष वनवास त्यांना भोगावं लागेल. ही वार्ता कैकेयीपर्यंत पोहोचली, सुमित्री जवळ पोहोचली आणि दशरथ राजापर्यंत गेली. दशरथ राजांना कळालं तिघांपैकी कोणी आला नाही. दशरथ राजा रडू लागले आणि रडत असताना जवळ एकही मुलगा नाही. राम लक्ष्मण सीता हे वनवासाला गेले. भरत शत्रुघ्न हे मामाच्या गावाला आहे. जवळ एकही मुलगा नाही. दशरथ राजा एकटे पडले आणि 6 वेळेस राम 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 म्हणून त्या ठिकाणी दशरथ राजाने प्राण सोडला. सगळे गाव ढसाढसा रडायला लागलं. गाव म्हणायला लागले, राम लक्ष्मण सीतामया वनवासाला गेले, भरत शत्रुघ्न हे मामाच्या गावाला गेले. काय देवाने दिवस दाखवले. जो आपला राजा दशरथ राजा तो सुद्धा आपल्याला सोडून गेला. आता आपल्या जवळ कोणी नाही. सगळे गाव रडायला लागलं. दशरथ राजा गतप्राण झाले. मुलाचं 6 वेळेस नाव घेतलं आणि त्यावेळेस
त्यांना आठवलं की श्रावण बाळाच्या आई वडिलांनी श्राप दिलेला होता की तुम्हाला सुद्धा जसं आम्ही आमच्या मुलाचं नाव घेऊन तडफडून या ठिकाणी मरतोय तसं तुम्हाला मरावं लागेल. तो शाप त्या ठिकाणी खरा ठरला आणि दशरथाला मरावं लागलं. वशिष्ठ ऋषी आले, त्या ठिकाणी चिता रचली. तेवढ्यात वशिष्ठजीने सांगितलं सैनिकांना, जा रे, राम लक्ष्मण सीतामय्या वनवासाला गेली, भरत शत्रुघ्नांना बोलून आणा. तोपर्यंत भरताला आणि शत्रुघ्नाला काहीच माहित नव्हतं. भाऊ वनवासाला गेला, दशरथ राजा गेले. बरं का, भरत आणि शत्रुघ्नाला काही सांगू नका, इकडं असं घडलेलं आहे. रामप्रभू वनवासाला गेले, दशरथ राजा गेले, हे काही सांगू नका तुम्ही. त्यांना गुपचित घेऊन या, त्यांना म्हणा अर्जंट बोलवेलेलं आहे, लवकर या तुम्ही. रथ निघाला. भरत आणि शत्रुघ्नाला सांगितलं, महाराज तुम्हाला लवकर बोलवलेलं आहे, लवकर चला, अर्जंट आहे. ते म्हणे काय झालं ते मला काही माहित नाही, तुम्ही चला. बसले रथात भरत आणि शत्रुघ्न. भरताला अपशकुन होऊ लागले, अपशकुन व्हायला लागले भरताला. भरताने विचार केला काहीतरी घडलेलं आहे, काहीतरी वाईट घडलेलं आहे. वेगवेगळे विचार भरताच्या मनामध्ये येऊ लागले, शत्रुघ्नाच्या मनामध्ये येऊ लागले. काय झालं असेल, काय झालं असेल, काय झालं असेल. जसा जसा रथ अयोध्येजवळ येऊ लागला तसे तसे त्यांची चिंता वाढू लागली, काळजी वाढू लागली. रथ अयोध्येजवळ आला. पहिला रथ कैकेयीच्या मोलात गेला. आईला नमस्कार केला आणि आईला विचारलं काय झालं आई. आईने सांगितलं बाळा ते जाऊ दे, 2 मिनिटं थांब, मी सांगते तुला. बरं माझ्या माहेरचे कसे, तुझे मामा कसे, माझी आई कशी, माझे वडील कसे, कैकेयी विचारते. आणि मग ती विचारल्यानंतर मग सांगते, अरे बाळा तुझ्या वडिलांकडे 2 वर मागितले होते. पहिल्या वरात तुला राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास 14 वर्ष. अहो तळ पायातली आग मस्तकात गेली भरताच्या. आणि सांगितलं अगं तू माझी आई नाहीस, तू कुलटा आहेस. तेवढ्यात मंथरा आले पाठीमागून कोबडी. तिला माहितीये काहीतरी आता बक्षीस भेटल, कारण भरताला राज्य मागितलंय मी, भरत मला काहीतरी बक्षीस देईल. तेवढ्यात मंथरा आले, म्हणू लागले महाराज या. भरत एवढा चिडलेला होता, शत्रुघ्नाने त्या मंत्राच्या कमरात लात मारली आणि तिला खाली पडलं. आईला सांगितलं आई तू कुलटा आहेस, तू माझी आई नाहीस. अगं माझा प्राण प्रिय भाऊ, तू त्याला वनवासाला पाठवलंस, तू खरंच आई आहेस का. नंतर कौशल्य मातेकडे भरत जे आले, शत्रुघ्न आले, धाय मोकलून रडायला लागले. आई हे काय झालंस, आम्हाला का कळवलं नाही, आम्हाला सांगायचं ना, आम्हाला निरोप पाठवायचा ना. वडील जिवंत होते तोपर्यंत आम्ही आलो असतो, भेट घेतली असती, पाणी पाजलं असतं, आम्हाला निरोप द्यायचा, आम्हाला बोलवायचं ना, का बोलवलं नाहीस. बाळा जे व्हायचं ते झालं. आता एक काम कर, तू आता राज्य कर, मीही आता सती जाणार आहे. तुझ्या वडिलांची चिता रचलेली आहे, त्या चितेवर मी सुद्धा सती जाणार आहे. तू आता चांगलं राज्य कर, काळजी करू नको. भरताने आईला मिठी मारली. कौशल्य मातेला आईला सांगितलं आई बाबा मला सोडून गेले, आमचे भाऊ रामचंद्र प्रभू, सीतामय्या, लक्ष्मण दादा हे 14 वर्ष वनवासाला निघून गेले. आता आम्ही कोणाकडे पाहून जगायचं, कोणाचं तोंड पाहायचं, कोणाकडे पाहून जगायचं. आणि तू जर गेली तर आम्ही वनवासी होणार नाही का. आमचा कोण सांभाळ करेल, आम्हाला कोण जवळ घेईल, आम्हाला कोण मायेने आमच्या डोक्यावरून हात फिरवेल. तू पाहिलंस ना आमची आई कैकेयी
तिने वर मागितले, माझ्या भावांना वनवासाला कळून दिलं, माझ्या वडिलांना मारलं आणि तू मला त्यांच्या हवाले करून जाती, तू जाऊ नको. वशिष्ठ ऋषीने सांगितलं, भरतजी बरोबर बोलताय, तुम्ही जर गेले तर त्या ठिकाणी यांच्याकडे बघणार कोणी नाही. म्हणून चिता रचली. भरताने त्या ठिकाणी अग्निडाग दिला आणि अग्निडाग दिल्यानंतर त्या ठिकाणी भरतजी आणि शत्रुघ्नजी आणि ह्या तिघी माता अग्निडाग दिल्यानंतर प्रभूंकडे यायचं या हेतूने रथ सज्ज केले, सैनिक घेतले. भरताने माझ्या प्रभूंचं शेवटचं दर्शन आता घेऊ द्या, कारण 14 वर्ष माझ्या प्रभूंना वनवास भोगावा लागणार आहे. म्हणून शत्रुघ्न आणि भरताने आपलं सैनिक त्या ठिकाणी घेतलं आणि निघाले. गोहकजींच्या राज्याजवळ आले. गोहकांनी पाहिलं की भरत येतोय, ते पण सैन्यासहित येतोय. याचा अर्थ याच्या मनामध्ये भावाविषयी राग असेल. याला असं वाटतंय 14 वर्षानंतर माझा भाऊ येईल आणि माझं राज्य हिसकावून घेईल, म्हणून आत्ताच राम लक्ष्मणाला मारण्यासाठी भरत येतोय, ते पण सैनिकांची तुकडी घेऊन. म्हणून गोहकाने सांगितलं, अरे सगळे भाले बिले त्या ठिकाणी तयार करा, चाकूसुऱ्या तयार करा, भरत येतोय राम लक्ष्मणाला मारण्यासाठी. आपला प्राण गेला तरी चालेल, पण रामाचं लक्ष्मणाचं सीताचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. सगळे सैनिक तयार झाले. गोहकाचे बाण सज्ज केले, पण तेवढ्यात त्यांच्यामध्ये एक म्हातारा व्यक्ती होता. त्याचा डावा डोळा उडू लागला, डावा अंग चमकू लागलं आणि डावा अंग चमकणं हे शुभ मानलं जातं. मग तेवढ्यात त्या बाबाने सांगितलं, थांबा रे, एकदा तुम्ही त्यांच्या जवळ जा, त्यांचा हेतू काय आहे ते पहिलं तुम्ही विचारपूस करा. ते खरंच मारण्यासाठी आले का शरणागतीसाठी, हा हेतू पहिलं जाणून घ्या, मग त्यांच्यावर आक्रमण करा. गोहकजी भरताजवळ जाता, त्यांचा उद्देश पाहतात आणि तेवढ्यात ते सांगता, गोहकजी रामचंद्र प्रभू माझ्याच राज्यामध्ये होते काही दिवस. भरताने काहीच विचार केला नाही आणि गोहकजीला मिठी मारली, कारण माझे प्रभू काही दिवस गोहकाच्या राज्यात होते. मिठी मारली आणि गोहकाला सांगितलं, माझे प्रभू कसे आहे, माझी वहिनी कशी आहे, लक्ष्मण दादा कसे आहेत, बरे आहे ना, कुठे आहे ते. त्यांनी आमच्या राज्यात आले, या ठिकाणी काही दिवस राहिले रामचंद्र प्रभू आणि इथून ते पुढे गेले भारद्वाजच्या आश्रमामध्ये. आम्हालाही त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पुढे गेले. गोहकजी, भरतजी, शत्रुघ्न सर्व सैनिक त्यांच्यासोबत भारद्वाजच्या आश्रमामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर प्रभूंना पाहिलं, आनंद झाला भरताला, शत्रुघ्नाला. प्रभूने सांगितलं, भरता 14 वर्ष राज्य कर. भावाच्या पादुका घेतल्या भरताने. रामायण हे शिकवतं आपल्याला, सावत्र भाऊ असून सुद्धा किती प्रेम आहे. 14 वर्ष भाऊ वनवासाला गेला, भावाचं राज्य म्हणून राज्य केलं 14 वर्ष भरताने. आणि आता इथे फक्त महिनाभर भाऊ आषाढीला जाऊ द्या दिंडीला, याचं वावरही जातं आणि सगळंच जातं. म्हणून हे रामायण आपल्याला शिकवतं. सावत्र भाऊ 14 वर्ष भावाचं राज्य म्हणून राज्य केलं, पादुका डोक्यावर घेतल्या आणि भरत तीर्थयात्रेला निघून गेले. आरंभी वंदीन अयोध्ये. भरतजी परत येतात, तीर्थयात्रेला जातात. पुढे भगवान परमात्मा भारद्वाजच्या आश्रमामध्ये ऋषींना नमस्कार करतात, पुढे जातात. पुढे एक आश्रम लागतं जिथं कोणाशी हाडवर नाही. म्हणजे साप हा उंदराजवळ खेळतोय, उंदीर सापाजवळ खेळतोय, मोराजवळ साप खेळतोय, असं ते वन होतं. ते वन होतं वाल्मिक ऋषींचं.
वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये येतात भगवान परमात्मा, तिथे काही दिवस राहतात आणि त्यावेळेस भगवान परमात्मा सांगतात, ऋषी आता आम्हाला या जंगलामध्ये एखादी चांगली राहण्याची जागा सांगा. तर त्यावेळेस ऋषी सांगतात, तुम्ही आता काय करा, पुढे चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्या पायथ्याशी तुम्ही मुक्काम करा. प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या लक्ष्मण दादा त्या चित्रकूटाच्या पायथ्याजवळ येतात. तिथं छोटीशी झोपडी बांधतात. राम सीतेची झोपडी वेगळी आणि लक्ष्मण दाताची वेगळी, 2 झोपड्या त्या ठिकाणी तयार होतात. भगवान परमात्मा सीतामय्या बसेल असतात, लक्ष्मण दादाला फळं आणण्यासाठी पाठवून देतात. तेवढ्यात हे दोघं विचार करतात. सीता म्हणायची, किती सुंदर वेल आहे की जिला या झाडाचा स्पर्श झाल्यामुळे, आधार मिळाल्यामुळे ती किती भाग्यवान आहे. प्रभू म्हणायला लागले, वेल नाही, झाडच भाग्यवान आहे. अशी दोघांची चर्चा चालू झाली. तेवढ्यात लक्ष्मण दादा फळं घेऊन आले आणि मग या दोघांनी प्रश्न विचारला, लक्ष्मणा आमचा एक प्रश्न आहे, ही वेल भाग्यवान आहे की झाड भाग्यवान आहे. लक्ष्मण दादाने सांगितलं, भगवंता हे वेलही भाग्यवान नाही, हे झाडही भाग्यवान नाही. ह्या झाडाखाली तुमच्या दोघांच्या सानिध्यामध्ये, तुमच्या दोघांच्या सेवेमध्ये हा लक्ष्मण भाग्यवान आहे. एवढं सुंदर उत्तर दिलं. त्यानंतर त्या ठिकाणी रामप्रभू, सीतामय्या, लक्ष्मण दादा राहू लागले. कंदमुळे खाऊ लागले, फळं खाऊ लागले. 2 झोपड्या तयार झाल्या आणि त्या ठिकाणी लक्ष्मण दादा भगवंताची सेवा करायचे. भाऊ मोठ्या भावाची सेवा करायचा, पायच्या पायचा. आजकाल भाऊ भावाचे पाय सुद्धा, भावाचे तर जाऊ दे, आई वडिलांचे सुद्धा लवकर पाया पडत नाही. पण रामायण हेच आपल्याला शिकवतं. त्या ठिकाणी भाऊ दररोज भावाची सेवा करायचा. भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी पायचे पायचा, हातपाय दाबून द्यायचा. कारण लक्ष्मण दादाने प्रण घेतलेला होता एक. कारण सुमंताने सांगितलं होतं की ज्यावेळी तू सीतामय्या आणि प्रभू रामचंद्रासोबत वनवासाला जाशील ना, जात असताना तुझ्या मनामध्ये द्वेषाची भावना सुद्धा कधी स्वप्नात सुद्धा येऊ देऊ नको. लक्ष्मणाने विचारलं, आई हे स्वप्न काय राहतं? सुमंताने सुमित्रेने सांगितलं, भरता लक्ष्मणा, ज्यावेळी तू झोपशील ना त्यावेळी तुला स्वप्न पडतं, त्या स्वप्नात सुद्धा द्वेषाची भावना कधी राम सीते यांच्याविषयी येऊ देऊ नको कधी. लक्ष्मणाने सांगितलं, गाई स्वप्नात काय, मी 14 वर्ष झोपणार सुद्धा नाही. माझ्या रामाची सेवा करेल, माझ्या रामाला त्या ठिकाणी कंदमुळे आणून देईल, त्यांना त्रास होणार नाही असं वागेल. काही दिवस त्या ठिकाणी निघून जातात आणि असेच फिरत 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 म्हणजे पंचवटी या ठिकाणी येतात. आणि तिथं आल्यानंतर त्या वनामध्ये एक राक्षसीन येते. तिचं नाव सुपर्णखा, बरोबर? ती राक्षसीन येते, ती सुपर्णखा नावाची राक्षसीन तिथे येते. कशासाठी? लग्नाची मागणी घालण्यासाठी. जसं आई होती, आई कोणाजवळ गेली? ऋषीजवळ. लग्नाची मागणी घातली, आशीर्वाद दिला, तुम्हीच माझ्याशी लग्न करा. तशी आई जशी मुलगी, ती पतीच्या शोधामध्ये तिथे आली. पाहिले 2 तरुण दिसत आहेत, सुंदर आहेत, कोवळे आहेत. रूप पालटलं, राक्षसनीचं रूप होतं, त्या सुंदर रूप धारण केलं.
भगवंताजवळ आली. भगवंताला सांगितलं, भगवंता माझ्याशी लग्न करा. भगवंत म्हणाले, मी एक वचने आहे, एक पत्नी आहे, एक बाणी आहे, त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही. पण माझा भाऊ आहे म्हणे लक्ष्मण. मग ती लक्ष्मणाजवळ गेली, लक्ष्मणाला मागितली. पण तेवढ्यात भावाकडे बघितलं लक्ष्मणाने, प्रभूंकडे पाहिलं. प्रभूंनी एक बोट दाखवला आणि 2 बोट दाखवले. तेवढ्यात प्रभूंनी लक्ष्मणाने काय केलं, तिचे नाक आणि कान कापले. रक्ताचा लोंढाच असा वाट होता महाराज. जसा पूर येतो ना तसं रक्त व्हायला लागलं. त्या शूर्पणखेचं राक्षसीन काय आपल्यासारखे होते का? दिप्पाड, एवढे दिप्पड होते महाराज राक्षस त्यावेळेस. लोंढाच ते रक्त व्हायला लागले. धावत ती भावाकडे गेली, रावणाकडे. तिचा भाऊ भावाला सांगितलं, भैया कहा हो? रावण आला 10 तोंडावाला. अरे क्या हो गया बेना, क्यों चिल्ला रही है? शूर्पणखेची अवस्था पाहिली. अरे क्या हो गया बहना, क्या होगा? तेरे कान किसने काटे, नाक किसने काटा? शूर्पणखा सांगू लागली, वनामध्ये 2 सुंदर तरुण आलेले आहे, त्यांनी माझं नाक आणि कान कापले. रावण चिडला, माझ्या बहिणीचं नाक आणि कान कापतो मी, त्या दोघांना मारून टाकेन. परंतु मारायचं कसं? सैनिक पाठवलं रावणाने राम आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी. घनघोर असं युद्ध त्या ठिकाणी झालं. राम आणि लक्ष्मणाने सगळे सैनिक संपवले. आता रावणाने विचार केला, आता करायचं काय? मग त्यांनी विचार केला, आता सीतेचं हरण करायचं, त्याशिवाय हे दोघं काय आपल्याकडून आकळणार नाही. म्हणून रावणाने मारीची सोबत मित्रता केली आणि मारीचीला सांगितलं, तू आता काय हो, सोन्याचा आहे. बायांना सोनं लय आवडत, त्याच्यामुळे आहे ना. पाहिलं की असं होतं, सोन्यामुळं. सोनई महाराज लय आवडत बायांना. अशीच मोकडदम 3ची टोळी 10 बायांची असं वावरामध्ये निंदायचं काम चालू होतं. राजाचं आमंत्रण आलं. आज राजाला 12 वर्षानंतर मुलगा झालेला आहे, म्हणून सगळ्यांनी राजवाड्यात यायचं आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. हो, असंच जातात ते. आणि हा आवाज त्या मुकडदमीच्या कानावर पोचला. मग तिने बायांना सांगितलं, राजाला मुलगा झालाय, चुलबन आमंत्रण जेवणाचं, जेवायला जायचा, चांगला बेत असेल, सगळे राजे राजवाडे येतील, अनेक लोक येतील. मग त्याच्यातली एक बाई म्हणाली, का हो मुकडदम साहेबीन, आपली अवस्था पाहिली तर फाटके लुगडे, गळ्यामध्ये फुटका मणी नाही, सोन्याचा फुटका मणी, आणि कसं जायचं? मग तिने डोकं लावलं. हे मुकडदमीला लय हुशार असतं बघा बाबा, चॅप्टर असतात ते. मग तिने डोकं लावलं, काळजी करू नका, उद्या पाथरे गावचा बाजार आहे, बाजारमध्ये जायचं आणि ते बँटिकचं आहे ना चपलाहार बिपलाहार काय ते राहतं पा, मस्त एक किलो घेऊन येऊ. सगळ्यांनी गळ्यात घातले एक किलो. आता ते बँटिकचं एवढं चमकायचं, सोन्यापेक्षाही जास्त चमकायचं. गाडी केली, बसल्या त्या 10 बायामध्ये, पुढं मुकडबाई बसले ते गाडीमध्ये आणि निघाले. राजवाड्यात पोचले. अहो, त्यांची एंट्री पाहिली तर सगळे त्यांच्याकडेच पाहत राहिले, काय ते दागिने. आता त्यांना काय माहिती आहे खोटं आहे का खरं आहे, ते बँटिकचंच होतं. आणि यांची चांगली एंट्री, सगळे लोक त्यांच्याकडे पाहत. सगळा कार्यक्रम उरकला, 10 वाजले. आता निघावा ना, थांब अजून 2-1 फोटो काढू, बाळाबरोबर राजाबरोबर निघू.
मुकडदमबाई बोलता बोलता 12 वाजले, रात्रीची वेळ. बसले गाडीत, गाडी निघाली. पुढे एक जंगल लागलं, जंगलामध्ये चोरांनी गाडी अडवली. ते ड्रायव्हर गेलं पळून आणि पुढं मुकडदमबाई बसले होते. ते चोर आले, चांगलं इंच सगळं ते सोनं काढून घेतलं, घेऊन चालले. मग आता या मुकडदमबाईने गुप बसावा का नाही, ती बाहेर उतरली. अरे जा मेला न घेऊन जा, ते खरं सोनं नाही, ते बँटिकचं आहे, खोटं सोनं जा घेऊन. ते चोर धावत 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 आले. हे बँटिकचं आहे का, हे खोटं आहे का? अहो असं हाणलं, त्या 10 बायांनाही हाणलं, मुकडदमीला डबल हाणलं. काय बोलायची गरज होती का? गुप बसायचं, घेऊन जातं ते जाऊ द्या. असं आहे ते. म्हणून बायांचं स्वान्यावर लई प्रेम राहतं. मग त्या मारीचाला सांगितलं, बाळा तू काय कर, सोन्याचा हरिण हो. ठीक आहे, सोन्याचा हरिण झाला. त्या रानात फिरायला लागला. प्रभू रामचंद्र हे फळं आणण्यासाठी रानात गेले. लक्ष्मण दादा हे सीतामायाच्या संरक्षणासाठी बसलेले होते. तेवढ्यात सीतामायाने प्रभूंना सांगितलं, जा हे सोन्याचं हरिण मला पाहिजे, याच्या कातड्यापासून मला चोळी शिवायची. मग प्रभू म्हणले ठीक आहे जातो. कारण आता काय पत्नीचा हट्ट, श्री हट्ट, बाळ हट्ट, ऋषी हट्ट, बरोबर की नाही महाराज? ऋषी हट्ट, बाळ हट्ट आणि पत्नी हट्ट, श्री हट्ट. भगवंतालाही जावं लागतात. भगवंत गेले. तो मारीच जंगलामध्ये पळायचा, प्रभू त्याच्या पाठीमागे. तो पुढे पळायचा, प्रभू त्याच्या पाठीमागे. आणि भगवान परमात्म्याने बाण उचलला आणि त्या मारीचाला मारला. पण त्या मारीचाने मरता मरता लक्ष्मणाला आवाज, अरे लक्ष्मणा वाचव. हा आवाज सीतेमय्याच्या कानावर, लक्ष्मणाच्या कानावर. सीतेमय्याने सांगितलं, लक्ष्मण दादा तुमच्या भावाला काहीतरी झालं दिसतंय, धावत धावत जातो मी. लक्ष्मणाने सांगितलं, मी काही जाऊ शकत नाही. मला भावाने सांगितलेलं आहे सीतामय्याचं संरक्षण करायचं, म्हणून मी काय जाणार नाही. परंतु त्या ठिकाणी सीतामय्याने वेगळा अर्थ घेतला. लक्ष्मणाला अपशब्द बोलली. त्यामुळे लक्ष्मणाने विचार केला, ठीक आहे माते जातो मी. त्या ठिकाणी लक्ष्मण रेखा आखली आणि भाव्याच्या शोधामध्ये, प्रभूच्या शोधामध्ये जंगलात गेले. तेवढ्यात हा कपटी रावण तिथे आला साधूच्या वेशामध्ये. भिक्षाम देही, भिक्षाम देही. सीतामय्या बाहेर आली. पाहिलं तर साधू दिसतायत. नमस्कार केला. घरामधून थोडं धान्य आणलं आणि त्यांना द्यायला लागले. रावण म्हणू लागला, भिक्षा मला देत असताना तुम्हाला या रेषेच्या बाहेर यावं लागेल, कारण मला आत येता येणार नाही. कारण हे नकली साधू लय भारी बोलतात, खूप सुंदर बोलत असतात ते. आम्हाला कोणाच्या घरामध्ये प्रवेश करता येणार नाही, तुमच्या घरात प्रवेश करण्याचा अधिकार आम्हाला नाही, म्हणून तुम्ही बाहेर या, आम्हाला दक्षिणा द्या, या ठिकाणी धान्य द्या. वेळ झाला आणि काही वेळानंतर सीतामय्या त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर ते धान्य त्या ऋषींना दिलं. त्यांनी ते पिशवीत टाकलं आणि सीतामय्याला उचललं आणि आपल्या विमानात ठेवलं आणि आपल्या राज्यामध्ये रथ घेऊन निघाले. कुठे? लंकेमध्ये, आकाश मार्गाने. पण जात असताना सीतामय्या त्या ठिकाणी म्हणायची, प्रभू वाचवा मला, प्रभू वाचवा मला, प्रभू वाचवा मला. तेवढ्यात हा शब्द जटायूच्या कानापर्यंत गेला. जटायू सावध झाले
आणि सावध झाल्यानंतर त्यांनी पाहिलं कोणीतरी स्त्री कोणीतरी राक्षस घेऊन चाललेला आहे. हे पाहिल्यानंतर तिचं संरक्षण करण्यासाठी जटायूने उड्डाण केलं, रावणाचा पिछा केला, सोडवण्याचा प्रयत्न केला. रावणाला तो जटायू चोचा मारायचा सीतामैयाला सोडवण्यासाठी. पण तेवढ्यात रावणाने काय केलं, हातामध्ये तलवार घेतली, त्या जटायूला मारायला लागला. रक्तबंबाळ तो जटायू झाला, पण तरीही त्याने सीतामैयाला वाचवण्यात सोडलं नाही. सीतामैयाला वाचवण्यात सोडलं नाही. जटायू रक्तबंबाळ झाला तरीही त्याने वाचवण्याचं सोडलं नाही. मग त्यावेळेस रावणाने कपटाने जटायूला विचारलं, जटायू मी माझं रहस्य सांगतो, तू तुझं मला रहस्य सांग. माझं मुंडकं जर कापलं तर मी मरतो, ही माझी कमजोरी आहे. आता तुझी कमजोरी सांग. आता हा कपटीच होता रावण, पण जटायूने खरं खरं सांगितलं, माझी कमजोरी ही कशात आहे, माझ्या पंखामध्ये आहे. रावणाने क्षणाचाही विलंब केला नाही, तलवार घेतली आणि जटायूचे पंख कापून टाकले. जटायू खाली पडला, रक्तबंबाळ झालेला. हा रावण सीतामैयाला घेऊन जात असताना तिने आपल्या जवळ असलेले दागिने एका पर्वतावर टाकले. त्या पर्वतावर हनुमंतराय, सुग्रीवजी, नील आणि नळ होते. जामवंतजी त्या ठिकाणी होते. त्यांनी पाहिलं की कोणीतरी एका स्त्रीला घेऊन चाललेला आहे, तिचे दागिने आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले. तेवढ्यात रावण सीतामैयाला घेऊन लंकेमध्ये गेला. इकडे भगवान परमात्मा पाहताय. भगवान लक्ष्मण दादा भगवंताजवळ गेले. भगवंताला विचारलं, भगवंता काही झालं नाही ना? अरे लक्ष्मणा, तू इथे का आलास? सीता कुठे आहे? लक्ष्मणाने सांगितलं, सीतामैया आश्रम मध्ये आहे, कुटियामध्ये आहे. नाही रे लक्ष्मणा, सीतामैया तिथे नाही. कारण देवाला कळतं, देवाला सगळं कळत असतं. दोघ जण त्या आपल्या कुटियाजवळ आले. पाहिलं तर सीतामैया नाही. रडू लागले भगवान परमात्मा. इकडे तिकडे फिरू लागले, पाहू लागले, सीता कुठे, सीता कुठे? आवाज देऊ लागले, सीता सीता, आवाज देऊ लागले, पण सीताचा काही आवाज येत नाही. शोधत असताना, जात असताना पुढे जटायू त्यांना भेटले. जटायूने सगळी हकीकत सांगितली. भगवंता, मी सीतामैयाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो रावण कपटी आहे. त्याने कपटाने माझी कमजोरी जाणून घेतली आणि माझे पंख छाटून टाकले. भगवान परमात्म्याने जटायूला आपल्या मांडीवर घेतलं. त्याला सांगितलं, तू माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न केले, आपल्या प्राणाची आहुती देतोय, म्हणून तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला जिवंत करू का? जटायूने सांगितलं, भगवंता मला जिवंत करू नका, कारण तुमच्या मांडीवर मला मरण येणं आणि शिवाय अंतकाळी तुमचं नाव माझ्या मुखामध्ये येतंय. अंतकाले ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुमचं नाव माझ्या मुखामध्ये अंतकाळी येतंय. तुमचं रूप मी अंतकाळी पाहतोय. माझ्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणी नसेल. शिवाय प्रभूच्या मांडीवर मला मरण येतंय. अंतकाळी तुमचं दर्शन मला होतंय, म्हणून मला तुम्ही जिवंत करू नका, परंतु मला तुमच्याच मांडीवर या ठिकाणी गतप्राण होऊ द्या, मला मरू द्या. फक्त मरण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, सीतामैयाला कोणी राक्षस या दिशेने घेऊन गेला. त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वाचवू शकलो नाही. त्याने माझं गुपित जाणलं, माझे दोन्ही पंख छाटले. तुम्ही वाचवण्यासाठी तिकडे जा, या दिशेने जा.
आणि तेवढ्यात जटायूने प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं, त्यांचं रूप पाहिलं, त्यांच्या मांडीवरच गतप्राण झाले. आणि अशा जटायू भगवंताची आपल्या परिसरामध्येच ती घटना घडली, म्हणजे टाकेद या ठिकाणी जटायू गतप्राण झाले. त्यांचा अंतिम संस्कार भगवान परमात्म्याने केला आणि पुढे निघाले. पुढे एक त्यांना आश्रम दिसलं. ते आश्रम होतं शबरी मातेचं. शबरी मातेच्या आश्रमात ते आले. आता शबरी माता कोण? शबरी माता ही एक बिल्ला राजाची मुलगी. शबरी मातेचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर तिच्या वडिलांनी अनेक प्राणी आणले, पशु पक्षी आणले. कारण लग्नाचा भेद करायचा म्हणजे जबरदस्त झाला पाहिजे. पाहुणे रावळ्यांमध्ये आपलं वजन पडलं पाहिजे, वट पडलं पाहिजे, म्हणून लग्न चांगलं जोऱ्यात करायचं. अनेक प्राणी आणले, अनेक पशुपक्षी आणले लग्नाच्या दिवशी मरण्यासाठी. आगल्या दिवशी शबरी मातेने विचारलं, पिताश्री इतने सारे पशु पक्षी किस लिए लाए? बेटा कल तुम्हारी शादी है, तुम्हारी शादी में दावत देनी पड़ेगी, इसलिए. मेरी शादी है कल और शादी के टाइम इतने सारे पशु पक्षियों की हत्या की जाएगी. हा बळा, ह्या सगळ्या प्राण्यांना मारावं लागेल, त्याचं भोजन बनवावं लागेल, कारण पाहुण्या रावळ्यांमध्ये आपली इज्जत महत्वाची आहे. म्हणून शबरीने विचार केला, ठीक आहे. सगळे झोपे गेले. रात्रीचे 12 वाजले. शबरीने विचार केले, अरे माझ्या लग्नामुळे एवढ्या पशुपक्षींची हत्या होत आहे, एवढ्या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे, मग यांच्या प्राण्याचा शाप मी कशासाठी घेऊ? म्हणून तिने रात्रीच 12 वाजता आपल्या वडिलांचं घर सोडलं आणि मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन राहू लागली. दररोज तिचा नित्यक्रम असायचा. ऋषींचा आश्रम साफसफाई करायची आणि ऋषी ज्या वाटेने जातात ती वाट चांगली स्वच्छ करून ठेवायची. ते पण कशाने? झाडूने नाही बघा, हाताने साफ करायचे. हाताने ती शबरी माता साफसफाई करायची. दररोज तिचा नित्यक्रम असायचा. कित्येक वर्ष निघून गेली आणि एक दिवस मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य सकाळी लवकर उठले आणि स्नानासाठी नदीवर, गंगेवर निघाले. पण जात असताना त्यांना त्या अंधारामध्ये तिसरी दिसली, शबरी माता. मातंग ऋषीने विचारलं, कोण हे वहां पे? शबरी माता काही बोलली नाही. शबरी मातेला माहित आहे आपला स्पर्श सुद्धा यांना चालत नाही, ऋषींना. आपण त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे ती थोडी लाजली. पण तेवढ्यात ऋषीने पाहिलं की कोणतरी शबरी त्या ठिकाणी कोणतरी स्त्री दिसत आहे. जवळ आले. तिला विचारले, कोण आहे तू? कोण आहेस तू? शबरी मातेने सांगितलं, मी शबरी आहे. माझे वडील बिल्लांचे राजा. माझ्या लग्नाच्या वेळेस अनेक प्राण्यांची हत्या करणार होते, म्हणून मी घर सोडलं आणि तुमच्या आश्रमाजवळ या झाडावर या ठिकाणी बसून राहते, या ठिकाणी राहते आणि दररोज तुमचं आश्रम या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम करते. हे ऐकल्यानंतर शिष्य मंडळी थोडे चकित झाले. अरे दररोज आपण या वाटेने जातो स्नानासाठी आणि दररोज आपण स्नान करून येतो, पण हिच्या हातात झाडू दिसत नाही. ही हाताने सगळी साफसफाई करते. मग त्या हाताचा स्पर्श त्या मातीला होतो आणि त्या मातीवरून आपण चालत स्नानासाठी जातो. तिकडून गंगेचं स्नान करून येतो, तरीही आपलं पवित्र राहत नाही. कारण का? हिचा स्पर्श झालेला आहे. हिने त्या मातीला हात लावलेला आहे. म्हणून आजपर्यंत आमचं स्नानच घडलं नाही. शिष्यमंडळी विचार करू लागले. परंतु मातंग ऋषींनी सांगितलं, रे बाळांनो, शबरी माता म्हणजे साधी सोपी नव्हे, ही जगज्जननी माता आहे.
शिष्यमंडळी म्हणाले, ते आम्हाला काही माहीत नाही, आम्ही स्नानाला जातो. सर्व शिष्यमंडळी गंगेवर गेले, त्या ठिकाणी स्नान करू लागले. पण स्नान करण्या अगोदर त्यांना त्या गंगेवर पाणी दिसलं नाही, तर रक्त वाहतय दिसायला लागलं. शिष्यमंडळी घाबरले, पळत 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 मातंग ऋषींजवळ आले. त्यांना सांगितलं, महाराज तिथं पाणी नाही, रक्त वाहतय. अरे बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही या मातेचा अपमान केला म्हणून तिथं तुम्हाला रक्त दिसलंय. तुम्ही काय करा, हिचे चरण धरा, हिच्या पाया पडा आणि मग स्नानासाठी जा. शिष्यमंडळीने ते केलं, पाय धरायला लागले. तेवढ्यात शबरी माता म्हणाली, माझा स्पर्श करू नका, माझ्या चरणाला स्पर्श करू नका, माझा तेवढा अधिकार नाही. मातंग ऋषी म्हणाले, नाही देवी, चरण स्पर्श करू द्या, कारण तुमचं एवढं पुण्य आहे. कारण शरीराला किंमत नसते, कोणत्या जाती धर्माला किंमत नसते. तुमची जात ठरत असते ती कशाने, तुमच्या वागण्याने. तुम्ही जर ब्राह्मण देवतेसारखे जर वागत असेल तर तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही क्षत्रियासारखे वागत असेल तर तुम्ही क्षत्रिय आहात. म्हणून ही जात म्हणजे ह्या जाती नव्हे, तर तुमच्या वागण्यानुसार जात ठरत असते. म्हणून मातंग ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं. शिष्यमंडळींनी शबरी मातेचे पाय धरले, क्षमा मागितली, परत स्नानासाठी गंगेवर गेले. तर त्या ठिकाणी त्यांना रक्त दिसलं नाही, तर स्वच्छ निर्मळ पाणी दिसलं. आनंदित झाले आणि प्रसन्न होऊन मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी, एक दिवस तुझ्या कुटियामध्ये प्रभू राम आएंगे आएंगे राम. एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या आश्रमामध्ये येतील, तुझ्या आश्रमामध्ये येतील. त्यावेळेस तुला त्या भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. मग ऋषी, तुम्ही मला एवढी आनंदाची बातमी सांगितली, मग तुम्ही रडताय का? मातंग ऋषीने सांगितलं, शबरी, अगं तुला प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल, पण त्यावेळेस मला माझ्या प्रभूंचं दर्शन होणार नाही, कारण तोपर्यंत मी काय राहणार नाही, कारण माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, म्हणून मी निघून जाणार. शबरी मातेने विचारलं, भगवान परमात्मा कसे दिसत आहेत? मातंग ऋषीने सांगितलं, शबरी, तू तुझ्या कुटियामध्ये राहत असताना जो पुरुष तुझ्या कुटियामध्ये येईल तो भगवान परमात्माच असेल, आणि भगवंताशिवाय तुझ्या कुटियात दुसरं कोणी येणारच नाही, दुसरं कोणी येणार नाही. ठीक आहे. शबरी माता कुटियामध्ये आली. दररोज तिचा नित्य नियम असायचा. काय? फुलं वगैरे रस्त्याला शीट टाकून ठेवायची, आरतीचं ताट करून ठेवायचं, रानामधून बोरं आणून ठेवायची, चाकलेली, कडू, आंबट, तुरट चांगलीच बोरं आणायची. हा नित्य नियम. कारण तिला माहिती, आपल्या गुरुने सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील. मातेचा नित्यक्रम चालायचा. बोरं घेऊन यायची, आपली कुटिया साफसफाई करायची, फुलं आतरून ठेवायची, पूजेचं ताट करून ठेवायची, कारण तिला माहिती होतं एक ना एक दिवस माझे प्रभू येतील. हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हो मीठे मीठे में बोर खिलाऊंगी, हो मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. माझ्या झोपडीचे भाग खुलतील आणि राम येतील. राम आल्यानंतर मी काय करीन? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मीठे बेर में तुझको खिलाऊंगी. तर मी बोरं आणेल खाण्यासाठी, आणि एक दिवस तिचं भाग्य उजाडतं, एक दिवस तिचं भाग्य उजाडतं. साक्षात प्रभू रामचंद्र लक्ष्मण दादा तिच्या कुटियाजवळ येते. कुटियाजवळ आल्यानंतर ती पाहते कोणतरी दोन पुरुष आलेले. पाहिल्यानंतर ती डोळे झाकून घेते. आता डोळे का झाकते? तिची दोन कारणे. डोळे झाकणे म्हणजे स्मरण करणं. स्मरण करायला लागली ऋषींचं. तिला माहिती, माझ्या गुरुने सांगितलं होतं की तुझ्या कुटियामध्ये प्रभू येतील, तुला दर्शन देतील.
आणि दुसरं कारण असं आहे की तिच्या डोळ्यावर तिला विश्वास नव्हता की प्रभू साक्षात माझ्या घरी आले, माझ्या कुटियामध्ये आले, आणि तिला त्यावेळेस आनंद होतो. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी